नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव आहे आनंद आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत PSI पूर्वपरीक्षा 2017 जो पेपर 12 मार्च 2017 या दिवशी झाला त्या पेपरचे उर्वरित क्वेश्चन। हा या व्हिडिओचा भाग 2 आहे। भाग 1 मध्ये आपण क्वेश्चन क्रमांक 61 ते 68 हे बुद्धिमत्ता आणि अंकगणित याचे क्वेश्चन भाग 1 मध्ये घेतलेले आहेत। तर 68च्या पुढचे उर्वरित क्वेश्चन ह्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात भाग 2 मधील 69 पासून उर्वरित क्वेश्चन। तर पहिला क्वेश्चन इथं आपण 69वा घेणार आहोत। तर ह्या क्वेश्चन मध्ये पहा दिलेला आहे, जर P मोठा आहे Q पेक्षा, P इज ग्रेटर दॅन Q आणि R इज लेस दॅन 0 तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे? P हा Q पेक्षा मोठा असेल आणि R हा 0 पेक्षा लहान असेल तर खाली दिलेल्या 3-4 पर्यायापैकी कोणती राशी सत्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर आता हा क्वेश्चन कसा करायचा हे पाहून घेऊयात। तर हा क्वेश्चन करण्याकरता तुम्हाला P Q R च्या व्हॅल्यू गृहीत धराव्या लागतील, किमती गृहीत धराव्या लागतील। जर इथं दिलेली कंडिशन आहे P हा मोठा आहे Q पेक्षा आणि किंवा R हा लहान आहे 0 पेक्षा। आता R 0 पेक्षा लहान सांगितला म्हणून आपण R ची व्हॅल्यू -1, R ची किंमत -1 गृहीत धरू आणि P हा Q पेक्षा मोठा पाहिजे म्हणून P ची व्हॅल्यू 3 घेऊ आणि Q ची व्हॅल्यू 2 घेऊ, म्हणजे P हा Q पेक्षा मोठा येईल। तर आता पहा पहिली राशी दिलेली आहे पर्यायात P गुणिले R हा लहान आहे Q गुणिले R पेक्षा। तर आता आपल्याला ही राशी सत्य आहे का हे पाहायचं। तर आता बघा ह्या व्हॅल्यू ठेवून पहा, P ची व्हॅल्यू 3, R ची व्हॅल्यू -1 गुणिले -1 लेस दॅन Q ची व्हॅल्यू 2 आणि R ची व्हॅल्यू परत -1, म्हणजे 3 गुणिले -1 -3 हा लहान आहे 2 गुणिले -1 -2, म्हणजे -3 हा लहान आहे -2 हे आपल्याला बरोबर भेटतंय। -3 हा -2 पेक्षा लहान असतो। जसं जसं तुम्ही निगेटिव्ह अंकरेषेवर जसं जसं शून्याच्या जवळ जाल तसं तसं व्हॅल्यू मोठ्या होत जातात, त्याच्यामुळं -3 हा लहान आहे -2 पेक्षा हे बरोबर आहे। आता इथं आपण P Q च्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतल्या 3 आणि 2। आता आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊन पाहू। तर P इज ग्रेटर दॅन Q व R हा लहान आहे 0 पेक्षा। तर आता इथं R ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे तर R ची व्हॅल्यू -1च ठेवू आपण। आता P ची आणि Q ची व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह घेतल्या होत्या, आता इथं निगेटिव्ह घ्या। P हा ग्रेटर आहे Q पेक्षा, ग्रेटर दॅन पाहिजे, म्हणजे P ची व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करा -2 आणि Q ची व्हॅल्यू -4 कन्सिडर करा, कारण -2 हा -4 पेक्षा मोठा आहे म्हणून P ची व्हॅल्यू -2, Q ची व्हॅल्यू -4। आता ठेवा पहिल्या राशीत P गुणिले R हा लेस दॅन आहे Q गुणिले R पेक्षा। P ची व्हॅल्यू -2 गुणिले R ची व्हॅल्यू -1 लेस दॅन Q ची व्हॅल्यू -4 गुणिले R ची व्हॅल्यू -1। आता इथे पहा -2 गुणिले -1 अधिक 2 लहान आहे -4 गुणिले -1 अधिक 4, म्हणजे 2 हा 4 पेक्षा लहान आहे, हे पण बरोबर आहे। म्हणजे तुम्ही P Q च्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह कन्सिडर करा किंवा P Q च्या व्हॅल्यू निगेटिव्ह घ्या, उत्तर हे P R लहान आहे Q R हे बरोबरच मिळणार आहे। तर तुम्हाला असे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू दोन्हीही घेऊन सांगावे लागेल, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हा उत्तर असेल। आता 70वा क्वेश्चन पहा, जर मला आणखी एक भाऊ असता तर बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते। जर मला आणखी एक बहीण असली असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती, तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शवणारा पर्याय निवडा। तर बघा आता हा क्वेश्चन तुम्हाला पर्यायावरूनच सोडवायचा आहे। या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, जर मला आणखी एक भाऊ असता तर बहिणींच्या दुप्पट भाऊ झाले असते। आता पर्याय क्रमांक 1 पहा तुम्हाला भाऊ
आणि बहीण याची संख्या काय दिली पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 आणि 3. आता बघा, जर मला आणखी एक भाऊ असता, म्हणजे तुम्हाला जर एक भाऊ असता आणखी, म्हणजे भावांची संख्या 3 झाली असती, तर बहिणींच्या दुप्पट भाऊ झाले असते असं सांगितलं. पण बहिणी तर 3च आहेत, इथं 3 समान व्हायले, भाऊ बहीण समान व्हायले, दुप्पट होत नाही आहेत, म्हणजे पहिली कंडिशन इथं लागू होत नाही आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक पहिला चुकीचा ठरतोय. इथं पण बघा दुसरी कंडिशन घेऊन, जर मला आणखी एक बहीण असली असती, म्हणजे इथं तुम्हाला 2 आणि 3 दिले भाऊ आणि बहीण, तुम्हाला एक बहीण आणखी असली असती तर बहिणी 4 झाल्या असत्या, तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. पण भाऊ तर इथं 2च आहेत, प्रत्येकाची संख्या पण समान होत नाही आहे, म्हणजे पहिला पर्याय क्रमांक चुकीचा ठरतोय. आता दुसऱ्या पर्याय क्रमांकात बघा, तुम्हाला भाऊ आणि बहीण 3 आणि 2 दिलेला आहे. तर बघा इथं, जर मला आणखी एक भाऊ असता तर बहिणींच्या दुप्पट भाऊ झाले असते, म्हणजे आणखी एक भाऊ म्हणजे 4, बहिणी 2, म्हणजे 4 हा 2च्या दुप्पट आहे, म्हणजे भाऊ दुप्पट झाले असते, हे बरोबर आहे. जर मला आणखी एक बहीण असली असती तर प्रत्येकांची संख्या समान झाली असती, म्हणजे आता भाऊ बहीण दुसऱ्या पर्यायात 3 आणि 2 दिलेले आहेत. जर एक बहीण असती, आणखी एक बहीण असती, तर बहिणींची संख्या 3 झाली असती आणि भाऊ 3 आहेत. तर सांगितलं, जर आणखी एक बहीण असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती, तर इथं प्रत्येकाची संख्या समान होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्याला दोन्ही कंडिशन पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर मिळतात, म्हणून तुमचं उत्तर 70 या क्वेश्चनचं पर्याय क्रमांक 2 असेल. तसा आता 71 नंबर क्रमांक 71 पहा. ए या देशाच्या हल्ल्यापासून बी आणि सी या 2 देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. बीच्या सैनिकांनी प्रत्येकी 8 गोळ्या झाडल्या, तर सीच्या सैनिकांनी प्रत्येकी 4 गोळ्या झाडल्या. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या बी आणि सीच्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या 8 पटीच्या तुलनेत 100ने कमी भरली, तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर सीचे किती सैनिक होते? तर सीचे सैनिक काढायचे आहेत तुम्हाला. तर हा क्वेश्चन कसा सोडवायचा पाहून घ्या. आता इथे सांगितलं बीच्या सैनिकांनी प्रत्येकी 8 गोळ्या झाडल्या. आता एका सैनिकानं बीच्या 8 गोळ्या झाडल्या आणि सीच्या एका सैनिकाने 4 गोळ्या झाडल्या. तर आता बीचे सैनिक आपल्याला माहीत नाहीत, म्हणून बीचे सैनिक आपण एक्स समजू, गृहीत धरू. हे गृहीत धरा, बीचे सैनिक एक्स आहेत आणि सीचे सैनिक वाय आहेत. आता बीच्या एका सैनिकानं 8 गोळ्या, तर एक्स सैनिकांना मिळून 8 एक्स गोळ्या झाडल्या. आता सीच्या एका सैनिकानं 4 गोळ्या झाडलेल्या आहेत, म्हणजे वाय एवढे सैनिक असतील तर 4 वाय एवढ्या गोळ्या झाडल्या सर्वांनी मिळून. आता बघा, झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या, आता झाडलेल्या एकूण गोळ्या 8 एक्स एकूण सांगितलं, म्हणून आपण बीच्या आणि सीच्या बेरीज केली, 8 एक्स अधिक 4 वाय एकूण झाल्या या झाडलेल्या गोळ्यांची संख्या. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या म्हणजे ही संख्या बी आणि सीच्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या. बी आणि सीचे सैनिक किती धरले होते आपण गृहीत, बीचे एक्स आहेत आणि सीचे वाय आहेत, यांची बेरीज म्हणतोय तो, एक्स अधिक वाय. एक्स बीच्या आणि सीच्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या, एकूण सैनिक एक्स अधिक वाय केले, बेरीज केली त्यांची. आता एकूण सैनिकांच्या बेरजेच्या 8 पटीच्या तुलनेत, 8 पट म्हणजे गुणाकार, 8 पटीच्या तुलनेत 100ने कमी भरली. 100ने कमी म्हणजे वजा 100. आता 8 एक्स अधिक 4 वाय बरोबर, ह्या 8नं मध्ये गुणाकार करून घ्या, 8 एक्स अधिकला अधिक 8 वाय वजा 100. तर आता इथे पाहून घ्या, 8 एक्स इकडे आहे आणि बरोबरच्या पुढं पण 8 एक्स आहे, तर हे कॅन्सल होईल, म्हणजे 4 वाय बरोबर 8 वाय वजा 100. हे वजा 100 इकडे येऊन अधिक 100 होतील आणि हे 8 वाय जशाच तसे, हे 4 वाय तिकडे जाऊन वजा 4 वाय होतील, म्हणजे 4 वाय बरोबर इकडचे 100 जशाच तसे, म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल तुम्हाला, 100 डिवायडेड बाय 4, म्हणजेच 4 दोन्ही 8 आणि 2 उरले 4 पंचे 20, म्हणजे 25 चौक 100, म्हणजे वायची व्हॅल्यू 25. तर वायची व्हॅल्यू 25. वाय म्हणजे काय, तर वाय म्हणजे सीच्या गृहीत धरले आपण, सीचे सैनिक एकूण गृहीत धरले होते वाय ही सीच्या सैनिकांची संख्या आहे, तर वाय हे
वायचं उत्तर आपलं 25 आलेलं आहे. म्हणजे 25 बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 25 दिलेलं आहे. तर या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर राहील. आता 72 क्रमांक क्वेश्चन पहा. 72 क्रमांकाच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आता बघा 16 वस्तूचं सरासरी वजन हे तुम्हाला 32 दिलेलं आहे. 16 वस्तूचं सरासरी वजन 32 दिले. हे ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. 16 वस्तूची सरासरी 32 दिली. आता काय केलं, पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचं वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी, म्हणजे 2 वस्तू आहेत, एकीचं 34 वजन आहे व दुसरीचं 26 वजन आहे. तर 34 आणि 26 ऐवजी तुम्ही काय घेतलं होतं, 24 आणि 26 ऐवजी 16 असं नोंदवलं गेलं. म्हणजे 34 हे ज्या वस्तूचं वजन होतं तिचं तुम्ही 24 घेतलं होतं आणि 26 या ज्या वस्तूचं वजन होतं तिचं तुम्ही 16 घेतलं होतं आणि कॅल्क्युलेट केलं तेव्हा तुम्ही 16 वस्तूंची ॲव्हरेज 32 सांगितलं. पण इथं 10 आणि इथं 10 हे वजन 10 किलोग्रॅम म्हणा किंवा ग्रॅम म्हणा एकक इथं दिलेलं नाही आहे, तर कमी घेतलं होतं. बघा आता तर याचं कसं करायचं आहे, तर अचूक सरासरी काढायची आहे तुम्हाला. 34 ऐवजी 24 घेतलं म्हणजे 10 कमी घेतलं इथं आणि 26 ऐवजी 16 घेतलं होतं म्हणजे इथं पण 10 कमी घेतलं. म्हणजे 10 अधिक 10 हे 20 किलोग्रॅम वजन तुम्ही कमी घेतलं होतं. आता 20 किलोग्रॅम वजन ॲड करायचं आणि सरासरी काढायची. म्हणजे हे 20 किलोग्रॅम वजन 16 वस्तूमध्ये डिवाईड होणार. 16 वस्तूमध्ये म्हणजे आता 16 याला भाग घाला 20ला. 16 एक 16 उरले 4, इथं दशांश दिला, इथं शून्य घेतला, 16 दोन्ही 32 उरले 8, शून्य घेऊन 16 पंचे 80 म्हणजे 1.25 हे उत्तर येईल. आता पहिलेची सरासरी 32 आहे. 32 1.25 त्याच्यात ॲड करा म्हणजे बेरीज करा. 1.25 हे 32.00, हे 5, हे 2, 2 अधिक 1 3 आणि 3 म्हणजे 33.25 आत्ताची सरासरी होईल तुमची. 33.25 पर्याय क्रमांक 3 आहे. तुम्ही ही शॉर्टकट मेथड मी सांगितली, तुम्ही या पद्धतीनं पण करू शकला असता. 16 वस्तूंचे वजन 32 आढळले आहे म्हणजे संपूर्ण वस्तूचे वजन किती झालं, 16 गुणिले 32. तर ह्याचं वजन काय झालं, 16 दोन्ही 32ला 2 हातचे आले 3, 16 त्रिक 48 आणि 3 51 म्हणजे 512 झालं. आता पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूचे वजन 24 आणि 26च्या ऐवजी 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 नोंदवलेले आढळले. तर आता बघा तुम्ही 34च्या ऐवजी 24 घेतलं होतं आणि 26च्या ऐवजी 16 घेतलं होतं म्हणजे 20 किलो कमी घेतलं होतं. म्हणजे ह्याच्यात 20 किलो ॲड करा तर हे येईल 532. आता हे 532 वजन आपलं बरोबर वजन आहे. हे 16 वस्तूत डिवाईड करा म्हणजे याला 16नं भाग द्या. 16 त्रिक 48 उरले 5, 16 त्रिक परत 48 उरले 4, इथं दशांश द्या, इथं शून्य घ्या, 16 दोन्ही 32 उरले 8 0. आता प्रश्न क्रमांक 73 पहा. जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा प्रवासाचा वेग किती होता. तर प्रश्न काय म्हणतोय बघा, जर गाडीनं स्वतःची गती 5 किलोमीटरने वाढवली असती, म्हणजे आता समजा गाडीचा सुरुवातीचा वेग हा आपण कन्सिडर करू x किलोमीटर होता. x किलोमीटर प्रति आवर म्हणजे x किलोमीटर प्रति तास हा होता. तर आता हा का म्हणतो, गाडीनं स्वतःची गती 5 किलोमीटरने वाढवली असती म्हणजे नवीन वेग काय झाला, नवीन वेग हा तुमचा, ही गती x किलोमीटर पर आवर हा वेग तुमचा 5 किलोमीटरनं जर वाढवला असता म्हणजे x अधिक 5 किलोमीटर पर आवरनं गाडी गेली असती, एका तासात x अधिक 5 किलोमीटरनं गेली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता. बघा आता 210
अंतर कापण्यासाठी जेव्हा x या गतीनं या वेगानं गाडी जाते 210 आणि तेच अंतर 210 x अधिक 5 या वेगानं अंतर जाते. म्हणजे जर वेग xहून अधिक 5 किलोमीटरने वाढवला असता, म्हणजे x अधिक 5 केला असता, तर 210 हे अंतर जाण्यासाठी 1 तास कमी लागतो. 1 तास कमी लागतो म्हणजे हा 210 किलोमीटर x या वेगानं जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जर गती 5 किलोमीटरनं वाढवली तर 210 किलोमीटर तेच अंतर ह्या गतीने जाण्यासाठी 1 तास वेळ लागतो. म्हणजे ह्या दोन याच्यातला फरक 1 तास दिलेला आहे. म्हणजे आपलं एक सूत्र आहे. सूत्र काय आहे? स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. त्यालाच मराठीत वेग बरोबर अंतर भागिले वेळ म्हणतात. म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग आला असता. तर बघा हे अंतर 210 भागिले वेग x किलोमीटर प्रति तास या गती x आणि 210 भागिले वेग x अधिक 5 किलोमीटर प्रति तास या दोघातला वेळेचा फरक 1 दिलेला आहे. तर हे असं सूत्र येतं तुमचं. तर बघा हा 210 कॉमन आहे. हा 210 मी बाजूला लिहून घेतो. कंसात काय उरतं? 1/x उरतं इथं, वजा इथं 1/x अधिक 5 उरतं, x अधिक 5 आणि बरोबरच्या इकडं 1. आता बघा हे 210ला 210 हे x अधिक 5 वर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. इकडं x अधिक 5 न गुणा, हे वजाला वजा, ह्या xनं ह्या 1ला गुणा x छेदात x आणि x अधिक 5चं गुणाकार होईल, बरोबरला बरोबर 1. आता इथे बघा हे 210 हे x अधिक 5 वजा x, x कॅन्सल होईल अधिक वजा असल्यामुळं. तर वर काय राहील? 5 छेदात x नं मध्ये मल्टिप्लाय करून घ्या, x गुणिले x स्क्वेअर अधिक 5x बरोबर 1. तर बघा आता हे वर काय येईल? वर येईल. आता ह्या 5नं इकडं 210ला गुणून घ्या. 5 0 0 5 1 5 5 2 10 10 50 बरोबर ही जी राशी आहे x स्क्वेअर अधिक 5x ही इकडे येऊन गुणाकारात जाईल, म्हणजे x स्क्वेअर अधिक 5x येईल. तर संपूर्ण समीकरण तुमचं काय होईल? x स्क्वेअर अधिक 5x वजा 10 50 हे तिकडे जाऊन होईल वजा आणि बरोबर 0. तर आता ह्या एकसामायिक समीकरण तुम्हाला मिळेल. ह्या एकसामायिक समीकरणाचे तुम्हाला अवयव पाडायचे आहेत. तर अवयव कसे पाडायचे? याचा काही सहगुणक 1 आहे, काही नाही, म्हणजे सहगुणक 1 असतो. तर असे अवयव पाडा की त्या अवयवांचा गुणाकार हा वजा 10 50 आला पाहिजे आणि बेरीज ही अधिक 5 आली पाहिजे, म्हणजे वजाबाकी. तर बघा 10 50चे अवयव असे पाडा, 10 50चे. तर इथं मी 5नं भागतो अगोदर, 5 2 10 5 1 5 0. परत मी 7नं भाग घालतो, 7 त्रिक 21, हे 0ला 0 जशाच तसे. आता ह्या 7चा आणि 5चा गुणाकार करा, 7 5 35 मिळेल तुम्हाला इथं, 5 7 35 आणि हे 30, म्हणजे 35 आणि 30चा गुणाकार केला तर तुम्हाला 10 50 मिळेल. आता ह्या दोघांपैकी 35 आणि 30पैकी एक कोणता तरी मायनस ठेवावं लागणार आहे तुम्हाला. तर मी वजा 30 घेतलं आणि अधिक 35 घेतलं, तर ह्या दोघांची वजाबाकी ही अधिक 5 मिळेल. म्हणजे तुमचे एक्सचे अवयव एक अधिक 35 येईल आणि एक वजा 30 येईल. आता काय करायचं? ह्या एक्स स्क्वेअरच्या सहगुणकाने याला भागायचं. सहगुणक काय नाही म्हणजे 1, म्हणजे याला 1नं भागलं म्हणजे प्लस 35 आणि आता याचे साईन चेंज करायचे. हे अधिक 35 आहेत तर हे वजा 35 होतील आणि हे वजा 30 आहेत तर हे अधिक 30 होतील. आता आपला वेग हा वजा नसतो, म्हणजे निगेटिव्ह नसतो वेग आपला, म्हणून वजा 35 कॅन्सल होतात. म्हणजे आपली एक्सची किंमत ही 30 येणार आहे. 30 म्हणजेच तुमचा एक्स हा तुम्ही काय धरलेला आहे? सुरुवातीचा वेग कन्सिडर केलेला आहे एक्सची किंमत आली 30, म्हणजे सुरुवातीचा वेग हा तुमचा 30 राहील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर राहील. गाडीचा वेग
सुरुवातीचा वेग हा 30 किलोमीटर प्रति तास. तर आता प्रश्न क्रमांक 74 पहा. प्रश्न क्रमांक 74 मध्ये RTNP जशास JLFH तसंच जसं ह्या RTNP आणि JLFH याच्यात रिलेशन आहे तेच XZTV आणि ह्या 4 पर्यायापैकी कोणत्या एकात तेच रिलेशन लागतं. तर हा प्रश्न कसा सोडवायचा पाहून घ्या. तर इथं तुम्हाला ABCD M पर्यंत आणि उलटी N पासून Z पर्यंत लिहायचे आहे. त्याला नंबरिंग द्यायचे आहे 1 to 26 1 ते 26 नंबर द्यायचे आहेत. अशा प्रकारे ABCD लिहून घ्यायची. आता बघा RTNP आणि JLFH. आता बघा R साठी इथं काय क्रमांक आहे 18, Tचा नंबर 20, Nचा नंबर 14 आणि Pचा नंबर आहे 16. तसंच Jचा 10, Lचा 12, Fचा 6 आणि Hचा 8. तर आता बघा Rचा 18, Jचा 10. 18मधून जर वजा 8 केले तर आपल्याला काय मिळेल 10 मिळेल. आणि तसंच 20मधून वजा 8 करा 12 मिळेल. 14मधून वजा 8 करा 6 मिळेल. आणि 16मधून वजा 8 करा 8 मिळेल. म्हणजे वरच्या प्रत्येक संख्येतून वजा 8 केलं तर खालची प्रत्येक संख्या तुम्हाला मिळेल. तसंच हेच रिलेशन या ठिकाणी पण तुम्हाला लावायचं आहे. आता इथं दिलेलं आहे XZTV, लिहून घ्या XZTV. आता बघा याचे X साठी 24, Z साठी 26, T साठी 20 आणि V साठी 22. तर आता काय करायचं ह्या प्रत्येक संख्येतून वजा 8 करायचे आहे. तर आता Xमधून वजा म्हणजे Xचा 24, 24मधून वजा 8 करा. 24मधून वजा 8 केले तर तुम्हाला 16 येईल. 16 हा कशासाठी आहे 16 हा P साठी आहे तर P लिहा. परत 26मधून वजा 8 करा. 26मधून 8 वजा केले तर तुम्हाला 18 मिळेल. 18 हा कशाचा आहे Rचा आहे 18. आता P आणि R असे असणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे क्रमांक 4. म्हणजे क्रमांक 4 हे तुमचा आन्सर उत्तर राहील. तरी पण पाहून घ्या हे 20मधून वजा 8 करा तर तुम्हाला 12 मिळेल. 12 कशाचा आहे Lचा. आणि 22मधून वजा 8 करा म्हणजे तुम्हाला 14 मिळेल. 14 कशाचा आहे Nचा म्हणजे PRLN. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं या प्रश्नासाठी उत्तर राहील. आता 75 नंबरचा प्रश्न पहा. 75 नंबरच्या प्रश्नामध्ये पुढील प्रमाणे शब्दसमूह आणि संकेत दिले आहेत. शब्दसमूह आणि संकेत दिलेले आहेत. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा प्रश्न शक्यतो राज्यसेवेला पण विचारला जातात. प्रत्येक वर्षीच्या राज्यसेवेत हा एक प्रश्न तुम्हाला तिथे मिळेल. फेसिंग प्रॉब्लेम विथ हेल्थ या शब्दसमूहाचा संकेत. आता इथं काहीतरी अक्षरे दिलेली आहेत BLA WHI PNK YWL असा आहे. आता हा संकेत आहे कोडिंग लँग्वेज आहे ही. हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईजचा संकेत कोड काय दिलेला आहे हा पुढं दिलेला आहे असा आहे. राईज विथ एव्हरी चॅलेंजचे संकेत हा दिलेला आहे RD PNK BUE GRE. आणि फेसिंग चॅलेंज एव्हरी डे या समूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत निवडा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता इथे बघा हा क्वेश्चन कसा सोडवायचा आहे. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला फेसिंग प्रॉब्लेम विथ हेल्थ या शब्दसमूहाचा संकेत BLAW HI PNK YWL असा दिलेला आहे. तर आता बघायचं फेसिंग प्रॉब्लेम विथ हेल्थ आणि इथं हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईज ह्याच्यात काय कॉमन आहे ते पाहायचं. फेसिंग प्रॉब्लेम विथ हेल्थ याच्यात प्रॉब्लेम आणि हेल्थ आणि हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईज याच्यात हेल्थ आणि प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम आणि हेल्थ हे कॉमन येत आहे. मग प्रॉब्लेम आणि हेल्थसाठी इथं जी कोड दिलेला आहे तो पण तुम्हाला कॉमनच मिळाला पाहिजे. तर कोड ह्या दोन्ही याच्यामध्ये कोड काय कॉमन आहे पाहायचं. तर कोड याच्यात तुम्हाला कॉमन काय मिळेल हे BLA आणि हा BLA म्हणजे एक BLA कॉमन मिळाला आणि तुम्हाला दुसरा कोणता मिळणार आहे YWL आणि इथला YWL
YWL म्हणजे प्रॉब्लेम आणि हेल्थ हे कॉमन आहे, त्याच्यासाठी हे कोड कॉमन आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेमसाठी BLA पण असू शकतो, YWL पण असू शकतो किंवा हेल्थसाठी हे 2 कोड असू शकतात. आपल्याला माहिती नाही असे लिहून घ्यायचं. आता तुम्हाला आता इथे बघा राईज विथ एव्हरी चॅलेंज आणि पहिल्या याच्यात फेसिंग प्रॉब्लेम विथ हेल्थ, याच्यात विथ आणि इथं विथ कॉमन आहे. म्हणजे याच्या कोडमध्ये पण एक कोणता तरी कोड कॉमन पाहिजे तुम्हाला. तर बघा इथं आता हे 2 तर कोड गेलेले आहे YWL BLA, उरले WHI PNK. याच्यात काय कॉमन आहे? याच्यात PNK कॉमन आहे. PNK म्हणजे विथ कॉमनसाठी एक कोड PNK कॉमन आहे. म्हणजे विथसाठी तुमचा कोड काय झाला? PNK. आता बघा तुम्हाला विचारले फेसिंग चॅलेंज एव्हरी डे. आता एव्हरी चॅलेंज, इथे चॅलेंज एव्हरी म्हणजे विथसाठी तर तुम्हाला आला PNK. आता राईजसाठी तुम्ही शोधा कोणता कोड आहे, म्हणजे उरलेले 2 कोड एव्हरी आणि चॅलेंजसाठी राहते. तर राईज बघा हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईज विथ एव्हरी चॅलेंज म्हणजे ह्या दुसऱ्यात आणि तिसऱ्यात राईज हा कॉमन आहे इथे आणि इथे. मग राईजसाठी कॉमन एक कोणता तरी कोड असला पाहिजे तिथे. मग कोड बघा राईजसाठी काय आहे तुम्हाला कॉमन. तर बघा इथे BWE आहे आणि इथे पण BWE आहे, सॉरी BUE आणि BUE आहे. म्हणजे तुम्हाला राईजसाठी BUE मिळालेला आहे. बघा आता इथे प्रॉब्लेम हेल्थ विथ PNK BLA YWL गेलेले आहेत. म्हणजे उरला एक WHI, तो कोणासाठी असेल? फेसिंगसाठी. म्हणजे फेसिंगसाठी तुमचा कोड आला WHI. आता इथे बघा राईजसाठी BUE आला, विथसाठी PNK आला. म्हणजे PNK आणि BUE गेला, उरलेलं काय? एव्हरी चॅलेंज. म्हणजे एव्हरी चॅलेंज ह्याच्यासाठी तुमचा कोड काय बनणार? इथं उरले कोणते? RD आणि GRE. म्हणजे RD किंवा GRE. आता बघा फेसिंग चॅलेंज एव्हरी डे याच्यासाठी तुम्हाला कोड फाइंड आउट करायचा आहे. फेसिंगसाठी WHI आला, WHI फेसिंगसाठी. चॅलेंजसाठी चॅलेंज एव्हरी किंवा एव्हरी चॅलेंज काही येऊ, आपल्याला माहिती नाही कोणता कोणासाठी आहे. GRE एव्हरी चॅलेंज RD GRE. फेसिंग WHI, चॅलेंज एव्हरी RD GRE. आता डे हा कुठे पण आलेला नाही आहे. म्हणजे डेसाठी तुम्हाला जो कोड पाहिजे तो टोटली नवीन कोड पाहिजे. यातला वापरलेला कोड तुम्हाला डेसाठी घ्यायचा नाही आहे. तर बघा आता उत्तर WHI RD GRE कुठे आहे? WHI प्रॉब्लेम हेल्थसाठी, पण डेसाठी तुम्हाला टोटली नवीन कोड पाहिजे. इथं वर वापरलेला कोड घ्यायचा नाही आहे. म्हणजे YWL आपल्याला वापरलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर नाही आहे. इथे बघा BLA प्रॉब्लेम किंवा हेल्थसाठी येणार आहे, दोन्हीपैकी एकात वापरलेला कोड आहे, हा पण तुमचं उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये WHI पाहिजे तुम्हाला. WHI इथं मिळणार नाही तुम्हाला, नाही आहे दिलेलं, म्हणून पर्याय क्रमांक 3 पण तुमचं उत्तर नाही आहे. आता बघा इथं WHI RD GRE आहे, इथे पण WHI RD GRE बघा इथे GRE WHI आणि RD हे तिन्ही पण आहेत. आणि MGT हा नवीन कोड आहे, तो डेसाठी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर राहील. तर अशा प्रकारे आपण भाग क्रमांक 2 मध्ये सर्व काही क्वेश्चन उर्वरित भाग क्रमांक 1 चे पाहिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.